हॅलो, नमस्कार आहे तुमचा माझं हम्पी डे 3 ह्या ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली डे 3ला जास्त टाईम आम्ही एक्सप्लोअर काही केलं नाही, त्यामुळे मी दोन्हींचे म्हणून एकच ब्लॉग बनवला आहे. चला तर मग बघूया. तर डे 2ची सुरुवात झाली सकाळी सकाळी. एक छान असं घर दिसलं ज्याच्यापुढे सारवलेलं होतं, छान शेणाने रांगोळी होती. त्यानंतर मी पुढे चालत चालत गेलो. तर डे 2 हा पूर्ण आपल्याला तुंगभद्रा नदीच्या काठाकाठानेच फिरायचं होतं. आणि सकाळी पहिलं तर नाश्ता करून घेतला, अप्पे खाल्ले, इडली पण खाल्ली आणि नाश्ता केल्यानंतर निघालो आम्ही. तर जाण्याचा रस्ता हा विरूपाक्ष मंदिराच्या इथूनच होता. तिथे खूप सारे पक्षी फिरत होते, छान वातावरण झालेलं आणि जिकडे तिकडे सगळीकडे मोठ्या मोठ्या दगडी अशा दिसत होत्या. आणि आम्ही पण चाललेलो तुंगभद्रा नदीच्या काठाकाठाने फिरत फिरत आणि इकडे ना अशा दगडीवर दगडी रचलेल्या पण दिसत होत्या. आम्ही पण ते ट्राय केलं. आणि तिकडे समोरनं इकडून हनुमान जन्मभूमी म्हणजे अंजनाद्री जे पर्वत आहे तो पण दिसत होता. त्यामुळे तिथे गेलो नाही, पण मी जस्ट झूम करून बघत होती आणि तिथे प्रचंड गर्दी दिसत होती लांबूनच, त्यामुळे मी स्किप केले तिथे जायचं. आणि इकडे ना सगळीकडे शंकराच्या पिंडी कोरलेल्या होत्या नदीच्या किनाऱ्यावरती. आम्ही गेलो होतो इथे एका हनुमान मंदिरामध्ये, ज्याला तंत्र हनुमान मंदिर म्हणतात. आणि तिथे खूप सारे माकडं खेळत होती आणि त्याच्या तिथे पायथ्यालाच ना राम लक्ष्मण आणि सीताचं मंदिर होतं. तर तिथून पुढे आम्ही गेलो सुग्रीव गुहा बघायला. आणि ते जे तुम्हाला पांढरी रेष दिसते ना, ते सीतामातेच्या पदराचं चिन्ह म्हणजे तेव्हा उमटलेलं ते बोलतात. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये, जिथे आपलं 50च्या नोटवरचा आयकॉनिक फोटो आहे मेन म्हणजे. आणि त्याला आपण युनेस्को हेरिटेज म्हणून पण डिक्लेअर केलेलं आहे. तर ते तिथलं जे स्टोन कॅरिओट आहे तो बघायला गेलेलो, अतिशय सुंदर होतं. तिथे खूप सारी गर्दी होती, खूप लोक आले होते फोटो काढण्यासाठी आणि बघण्यासाठी सुद्धा. ऑफकोर्स आम्ही तिथे एक्सप्लोअर केलं. खूप मोठं मंदिर आहे आणि कोरीव काम वगैरे तिथलं तर खूप छान होतं. तिथे आम्हाला कृष्ण कोरलेला दिसला, हनुमान दिसला, राम सीता लक्ष्मण कोरलेले दिसले. आणि एकंदर खूप मोठं असं सभामंडप वगैरे होतं. आणि वरती आपण जे म्हणतो ना सीलिंग, तर ते पण खूप छान होतं. मी आता फोटो तर ॲड केलेले आहेत, त्याच्या पुढे तुम्हाला दिसतीलच. आणि जितके पण खांब होते ना त्याच्यावरती पण खूप सुंदर असं कलाकारी केलेली होती, खूप छान कोरलेलं होतं. इथे हत्ती कोरलेलं होतं. इथे एक महिला दिसतीये कोरलेली. त्याच्यानंतर इथे पण एक चित्र होतं कोरलेलं. हे आहे कृष्ण आणि त्याच्या भोवती गाई वासरं दिसतात. हे राम लक्ष्मण सीता आहेत. आणि हे ते पिलर्स होते. इकडे म्युझिकल पिलर्स आहेत जे साईडला दिसतात ते, पण तिथे जायला आणि त्याला हात लावायला परमिशन नाही आहे आत्ता, कारण ते खूपच नाजूक झालेत. आणि हे ते वरचं सिलिंग होतं ज्याच्यावर खूप छान कोरलेलं होतं, असं झुंबरसारखं दिसत होतं. हा आपला मारुती म्हणजेच हनुमान. आणि तिथून आम्ही रिटर्न निघताना हे एक आहे ना जपानीज टाईपमध्ये एक मंदिर दिसलं. ते पण गणेश मंदिर होतं, पण तिथे ऑफकोर्स मूर्ती नव्हतीच. कुठल्याही मंदिरात खूप कमी मंदिरामध्ये मूर्ती बघायला मिळते. तिथूनच असा एक छान व्ह्यू येत होता. नदी दिसत होती, मंदिरं, दगडी, खूप सगळं छान दिसत होतं आणि वारं पण छान सुटलं होतं तिथे. आणि मग तिथून पुढे आम्ही चालत चालत गेलो अच्युतराय मंदिर बघण्यासाठी. ॲक्च्युली अच्युतराय मंदिराचं आर्किटेक्चर किंवा डिझाईन सेम आहे, विठ्ठल मंदिरासारखंच केलेलं आहे. परंतु तरी ते आपण त्याला कार्बन कॉपी प्रॉपर म्हणू नाही शकत, ती कॉपीच आहे, बट ते सेम नाही आहे. जे विठ्ठल मंदिर आहे त्याच्यावरची कला वगैरे कलाकारी जी आहे ना ती वेगळ्याच लेवलची आहे. आणि तिथूनच त्याच्या मागे एक देवीचं मंदिर होतं. तिथे एक गणपती होता, त्यांची देवी होती पूजलेली. आणि तिकडे एक त्रिशूळ होतं, त्याला खूप साऱ्या बांगड्या अडकवलेल्या दिसत होत्या. आणि नागाची सुद्धा पूजा केलेली दिसत होती. आणि तिथून आम्ही पुढे गेलो तर हे होतं आपलं जे अच्युतराय मंदिर आहे त्याची पुष्करणी होती इथे, म्हणजेच तलाव जिथे पाणी ठेवलेलं असतं. इथे प्रत्येक मंदिराच्या समोर एक तलाव म्हणजे पुष्करणी आपल्याला दिसतेच. त्यानंतर मग इथे आपला सूर्यास्त व्हायची वेळ आली होती आणि सूर्यास्ताच्या वेळेला आम्हाला जायचं होतं ते कोरॅकल राईड करायला. तर आम्ही परत नदीच्या तिथे गेलो. तर तिथे खूप सारे शिवलिंग कोरलेले होते आणि प्रत्येक शिवलिंगासमोर असं आहे ना पाया पडणारे एक असं
जोडी अशी होती. आणि हे आम्ही कोरॅकल राईडमध्ये बसलेलो, तर त्याच्यामध्ये खूप छान वाटलं, खूप शांत आणि असं मस्त वाटत होतं. म्हणजे ॲक्च्युली आपण समुद्रामध्ये किंवा बोटीत जे बसतो तो एक्सपिरियन्स आणि इथला खूप वेगळा होता. हा अनुभव एकदम असा पीसफुल होता. अजिबात असं पोटात कधी कधी वाटतं किंवा डोक्यात गरगरल्यासारखं असं होतं ना, तसंही काही होत नव्हतं. एकदम रिलॅक्स वाटत होतं. असं वाटत होतं की किती पण वेळ हे चालू राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की हे थांबूच नाही. आणि त्याच्या पण कडेकडेला खूप साऱ्या दगडी अशा होत्या, मंदिरं दिसत होती. आणि हे पण बाकीचे लोक होते जे कोरॅकल राईड करत होते. व्ह्यू अतिशय सुंदर येत होता इथून. आणि कोरॅकल राईडमध्ये माझी आजी पण होती. ॲक्च्युली ते बसत नव्हते आधी, नंतर बसले. आणि इथे काही लोक ना माशाचे जाळे लावत होते. मे बी इथं मासे पकडत असतील ह्या नदीत. यातलं पाणी चांगलं नाही आहे असं आम्हाला तो नावाडी बोलला होता की पाण्यात हात वगैरे टाकू नका, केमिकल्स वगैरे राहतात म्हणून. तर मग आम्ही पाण्याला हात तर नाही लावला, पण माहीत नाही मग इथे मासे पकडतात आणि ते लोक खात असतील किंवा काय, तर काही आयडिया नाही त्याची. तर अशी होती आमची कोरॅकल राईड. खूप सुंदर होती आणि मला परत ही राईड करायला नक्कीच आवडेल. इथेच आमचा डे 2 संपला. आता जाऊया डे 3कडे. आणि परत एकदा मला ते घर आणि आज वेगळी रांगोळी दिसली आणि ओलं ओलं सारवलेलं असं होतं. मला वाटतं इथे रोज फ्रेश सारवतात की काय काय माहिती दारासमोर. मला ते घर खूपच आवडलेलं, तर मी त्याचा फोटो काढून ठेवला. आणि त्याचा रंगही छान होता, मस्त कसं गुलाबी गुलाबी. आणि समोर झाडं, छोटे छोटे कुंड्या ठेवलेल्या होत्या. ते खूप छान वाटत होतं. म्हणून मी त्या घराचा ॲक्च्युली फोटो घेतला की तुम्ही पण बघा आणि तुम्हालाही आवडेल. त्यानंतर डे 2ला आम्ही पहिलं तर गेलो होतो जो एक शिळा नंदी आहे तिथे. तर हा खूप मोठा नंदी आहे. त्याच्यासमोर आपण एकदम ठेंगे दिसतो. आणि तिथून मातंग पर्वताचं एक दृश्य दिसत होतं. माझ्या काही मैत्रिणी पुढे गेल्या होत्या, मी मागे होती. आणि ही आहे आपली विरूपाक्ष मंदिराची पुष्करणी. खूप मोठी आहे, चांगली आहे. आणि इथे आम्ही जे आपण इन्व्हर्टिबल शॅडो बोलतो की उलटं कळसाची सावली दिसते, ते बघायला गेलेलो. आणि त्यानंतर इथे एका माकडाला मी कुल्फी दिली होती. ते खूप छान खात होतं, क्यूट दिसत होतं. आणि ते एकदम नाही का त्याचं आम्ही हातातनं घ्यायला जातो आहे की काय असं त्याला वाटलं. तिथे चप्पल ठेवलेली, तर त्याने पटकन हात मागे घेतला आणि ओरडल्यासारखं केलं. आता आम्ही गेलेलो मातंग पर्वतावर. तिथे ह्या मूर्ती होत्या, गणपतीची मूर्ती होती, एका देवीची मूर्ती पण होती तिथे. आणि मातंग पर्वतावरनं खरं तर पूर्ण हम्पीचा खूप छान व्ह्यू दिसतो. म्हणजे पूर्ण हम्पी आपण तिथून बघू शकतो मातंग पर्वतावरून, असं मला तरी वाटतं. तुम्ही पण बघा, म्हणजे खूप छान वाटतं. ॲक्च्युली ड्रोन असताना तर खूप भारी शॉट्स आले असते तिथून. ॲक्च्युली ड्रोन आपण खालूनही उडवू शकतो, पण इथून असं वाटत होती की आपण स्वतःच ड्रोनने कॅप्चर करतो आहे. तर छान दिसत होतं, सगळंच कवर होत होतं. असं डोळ्यांमध्ये काय काय भरायचं असं वाटत होतं. हे होतं मातंगची मूर्ती. इथे एका देवीची मूर्ती आहे. आणि झालं असं आमचं हम्पीचं प्रवास पूर्ण. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो. परत एकदा रिक्षामध्ये बसलो आणि आमच्या 4 रिक्षा होत्या. वरती सामान ठेवलं. आम्ही टोटल 18-20 लोक होतो. तर मग निघालो परतीच्या प्रवासाला. आणि इथे स्टे केलं होतं, ते पण खूप छान होतं. जाता जाता एक शेवटचं सनसेट जो ट्रेनमधनं मी कॅप्चर केला आहे, खूप छान दिसत होता. तुम्हाला कसं वाटतं हा सनसेट मला नक्की सांगा. आणि माझा हा ब्लॉग हम्पी रिलेटेड माहिती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हम्पीविषयी काही प्रश्न असतील किंवा काही क्वेरीज असतील तर मला त्या कमेंटमध्ये कळवा. मी त्याचं नक्की उत्तर तुम्हाला देईल. आणि जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही पण हम्पीला एकदा नक्की जाऊन या. खूप छान आहे, खूप छान वाटलं. थँक्यू. असंच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू. बाय.